संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे। मित्रांनो, आपण भरभरून प्रेम करत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात। खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत। आपल्या प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत आहे। शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले, व्हॉट्सअप नंबरवरती, तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन। परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे, लक्षात ठेवा, त्याची फी असते। आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन। त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात, त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करतात, सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे। तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे। तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं, आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो, विश्वासाने करतो, तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं। परंतु एखादी मनात शंका ठेवून आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तसं मिळत नाही। त्यामुळे आपला विश्वासही, आपण एखादी रेमेडी जी सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो। तर शक्यतो ते करा। अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करा। श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला। 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2024 मिथुन राशी। या सप्ताहात आपली आर्थिक स्थिती किंवा आर्थिक संबंधित ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या सुधारताना दिसतील, आर्थिक वृद्धी होताना आपल्याला दिसतील आणि आपल्याला आपल्या प्रयत्नाने आपल्याला सर्व कामात यश सुद्धा संपादन झालेले दिसेल। म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यश मिळेल। त्यामुळे आपण या सप्ताहात फार उत्साही असाल, ऊर्जावान असाल, एखादं चैतन्य शक्ती आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटेल आणि याच यशामुळे आपला उत्कर्ष सुद्धा होणार आहे। आता उत्कर्ष झाल्यानंतर काय होणार आहे, आपली जवळील लोक जी आहेत त्यांना मात्र पोटात दुखणार आहे आणि ते कदाचित काहीतरी खटाटोप करण्याचा प्रयत्न करतील किंवा अडचण आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतील। त्यामुळे आपल्याला त्यावेळी सावध राहणे सुद्धा खूप गरजेचं आहे। काही व्यक्ती शंका सुद्धा निर्माण करून आपल्याला अडचणीत आणण्याचा, मानसिक त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न करेल। परंतु आपण प्रामाणिक राहा, आपली कामे आपण प्रामाणिकपणे करा, इतर कुठेही लक्ष देऊ नका, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका। आलेल्या संधीचा आपण सदुपयोग करू शकता, करण्याचा प्रयत्न करा। नक्कीच आपली अडलेली सुद्धा कामे ह्या सप्ताहात आपल्याला पूर्ण होताना दिसतील आणि मनात जी काय शंका आहे ती सुद्धा, आपल्या मनातली शंका दूर होईल। इतर लोकांच्या शंका सतत असतील याकडे आपण लक्ष द्यायला जाऊ नका। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 22 आणि 23, शुभ अंक असणार आहे 9 आणि रंग असणार आहे शेंदुरी। याचा आपण लाभ करून घ्यायचा आहे। आपल्याला रेमेडीज जी सांगतोय ती आपल्याला मागच्या सोमवारी जी रेमेडीज सांगितली होती तीच रेमेडीज आपण पुन्हा या सप्ताहात सुद्धा करा। आपण मागच्या सोमवारी केलेली असो अथवा नसो, आपल्यासाठी शंकराची उपासना करणेच खूप गरजेचं आहे। कदाचित जर 19 तारखेचा सोमवार आपल्याला मिळाला नाही तर पुढील कुठल्याही दिवशी आपण ती रेमेडीज केली तरी चालेल। नक्की आपण करा, त्याचा आपल्याला लाभ होईल। मित्रांनो, आपल्याला सांगितलेल्या या रेमेडीज काही उपाययोजना आहेत, आपण विश्वासपूर्वक करा, नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल। कारण खूप लोक करत आहेत। आता नागपंचमीच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलेलं, खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले, गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे 8च दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या, त्यांना चांगला अनुभव आला। तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा, आपल्याला त्याचा लाभ होईलच। आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल। चला तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया याच ठिकाणी, ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।